प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानं होते. शहर टाकळी हायस्कूलचा असाच हा प्रेरणादायी प्रवास आहे. 18 ऑक्टोबर 1965 हा दिवस इतिहासात कोरला गेला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी धरणाचं भूमिपूजन झालं. आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक असलेल्या या प्रकल्पामुळं मराठवाड्याच्या भूमीला नवजीवन मिळालं. शहर टाकळीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पासाठी शेवगाव तालुक्यातील सुपीक आणि गाळाची जमीन संपादित करण्यात आली होती. या बदलत्या परिस्थितीत या परिसरात शिक्षणाचा एक नवा दीप प्रज्वलित करण्याचा संकल्प कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी केला. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून येथील भूमिपुत्रांना आधुनिक शिक्षणाची जोड देऊन त्यांचं जीवन समृद्ध आणि सक्षम करण्याचा त्यांचा शुद्ध हेतू होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा संकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. पण जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. आणि यातूनच 12 जून 1972 रोजी शहर टाकळी इथं माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या महान कार्यात त्यांना अनेक मान्यवरांनी आपलं मोलाचं योगदान दिलं. ॲडव्होकेट श्रीकांत जयकृष्ण वेल्दे, डॉक्टर बापूसाहेब दत्तात्रय वेल्दे, कैलासवासी रामभाऊ दाजीबा कावळे, कैलासवासी मोहनराव कपिले, कैलासवासी वासुदेव विष्णुपंत वेल्हे आणि कैलासवासी दामोदर काकडे पाटील या आणि अशा अनेक ग्रामस्थांनी आणि मान्यवरांनी या स्वप्नाला आकार देण्यासाठी पुढाकार घेतला.